महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागामधील असलेल्या 78 सदस्यांच्या निवडीसाठी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला होता. माननीय राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये विविध डिटेल्स मार्गदर्शक सूचना आम्हाला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने एकूण सदस्य संख्या 78 पैकी 6 अनुसूचित जातींसाठी, त्या 6 पैकी 3 या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करणं. या व्यतिरिक्त अनुसूचित जमातींच्या 2 जागा या अनुसूचित जमातीसाठी, त्यापैकी अनुसूचित जमाती महिलेसाठी 1 ह्या निश्चिती करायच्या होत्या. याच्या व्यतिरिक्त नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यांच्यामधील असलेल्या महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा अनुषंगाने निर्देशित जे काही सूचना होत्या त्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याबद्दलची सोडत चिठ्ठी आम्ही या ठिकाणी केलेली होती आणि ते आरक्षण निश्चिती कार्यक्रम झालेला आहे. हा जो प्रारूप असेल ह्याचं माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने त्यानंतर पुढे जो प्रारूप असेल ते प्रसिद्ध 17 तारखेला आम्ही 17 नोव्हेंबरला आम्ही प्रसिद्ध करतो आहोत. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये त्या प्रारूपावरती हरकती सूचना या ठिकाणी प्राप्त करून घेतल्या जातील आणि मग त्यावरती निर्णय दिला जाईल तो. अशी आमची प्रोसेस चालू आहे. पालिकेकडून निवडणुकीची कशी तयारी? सद्यस्थितीमध्ये मतदार यादीचं जे आम्ही आयोगाकडून प्राप्त करून घेतलेले आहे त्या मतदार यादीचं आम्ही प्रभागनिहाय मतदार यादीचं विभाजन आमचं करण्याचं काम चालू आहे. त्यानंतर त्याच्यावरती प्रारूप प्रसिद्ध करून त्यावरती हरकती सूचना घेतल्या जातील. त्याचं अंतिमीकरण करून ती फायनल मतदार केंद्रनिहाय यादी आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. आत्ता सद्यस्थितीमध्ये मतदान केंद्र निश्चितीचं काम चालू आहे. त्यानंतर मग मतदान केंद्राच्या वरती त्या किमान सुविधा आपल्याला करायच्या आहेत त्याच्याबद्दलची प्रोसेस आपली चालू आहे.